10 प्रश्न जे आहेत ते 10 प्रश्न आम्ही काढलेले होते की शरद पवार यांच्या पक्षातील नेते विलिनीकरणासाठी इतके आग्रही का आहेत, तर त्याच्याबद्दलचं उत्तर जे आहे ते रोहित सरांनी आणि चोरमारे सरांनी दिलेलं आहे. विलिनीकरणाशिवाय शरद पवारांच्या पक्षाला दुसरा पर्याय का दिसत नाहीये हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की शरद पवारांना ही भीती वाटतेय का की एका पद्धतीनं जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पुतण्याकडे होता आतापर्यंत आणि ते राजकारणामध्ये वाकबगार होते, त्यामुळे त्यांना त्याची खात्री होती की अजित पवारांकडे पक्ष आहे तोपर्यंत त्यांना चिंता नव्हती. पण आता अजित पवारांकडून तो पक्ष म्हणजे पवारांचा पक्ष ताब्यातून जाण्याची भीती आहे का आणि म्हणून ह्या वारशाची गरज भासतीये का? चोरमारे सर. अभिजित, मी आता या सेगमेंट नंतर आपला निरोप घेणार आहे म्हणून मी बाकी या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तपशिलाने सांगतो. पहिली एक गोष्ट स्पष्ट आहे, इथं या पक्षाचं म्हणजे या एका कुठल्या अजित पवारांच्या पक्षाचा असो किंवा शरद पवारांच्या पक्षाचा असो किंवा दोन्ही पक्ष एक झाल्यानंतरचा असो, या पक्षाचा नेता पवार असेल तरच तो पक्ष पुढे चालू शकेल. पक्ष तटकरेंच्या नेतृत्वाखाली पक्ष चालू शकत नाही, मुंडेंच्या नेतृत्वाखाली पक्ष चालू शकत नाही किंवा प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वाखाली पक्ष चालू शकत नाही. पक्ष जर टिकवायचा असेल, पक्ष पुढे चालवायचा असेल तर त्या पक्षाचा नेता पवार असू शकेल. मग ते रोहित पवार असू शकेल, सुप्रिया सुळे असू शकेल, सुनेत्रा पवार असू शकेल किंवा पार्थ पवार असू शकेल किंवा जय पवार असू शकेल. कुणी पवारांच्या पैकी नेतृत्व आपल्या भारतीय एकूण आणि राजकारणाचं स्वरूप सगळं बघितलं तर कुणीतरी एक असं चेहरा असलेली लिडरशिप लागते, एक लिगशी असलेलं घराणं लागतं. त्याशिवाय पक्षाचं नेतृत्व उभं राहू शकत नाही, पक्ष चालू शकत नाही दिसतं. पण आता प्रश्न असा आहे, अजितदादा हे सिद्ध झालेलं नेतृत्व होतं. जवळ 3.5-4 दशकांच्या प्रवासात त्यांनी अनेक झटके फटके खात चढउतार अनुभवत इथपर्यंत त्यांनी एक आपलं व्यक्तिमत्व उभं केलं होतं. आता मगाचा एक मुद्दा मगाची मी सांगतो, म्हणजे तुम्ही एक म्हणता की कसं सगळे जणांना का गरज वाटते, तर एक नोंद मी मुद्दाम सांगेन की अजितदादा पवार यांच्याबद्दल त्यांच्या हयातीत एकही चांगला शब्द न बोललेला, एकही चांगला शब्द न लिहिलेले सगळे पत्रकार आता त्यांच्याबद्दल भरभरून बोलायला लागले, हे लक्षात घ्या. म्हणजे ते अजितदादा तेच होते, गेल्यानंतर अजितदादा आहेत ते जिवंतपणी तेच होते. पण त्यांच्या हयातीत मी चॅलेंज सांगतो, तुम्ही कंटेंट अनालिसिस एखादं हे करून नेमावं, एकही शब्द चांगला न सगळे भरभरून कसे थोर होते. म्हणजे माणसाचं त्याच्या हयातीत मूल्यमापन कधीही कुणी नीट करत नाही, हे फार वाईट आहे आपल्याकडचं एकूण या माध्यमात. म्हणजे कुठल्या तरी जातीच्या चष्म्यातून, कुठल्या तरी आपल्या विशिष्ट एका चष्म्यातून बघून माणसांचं मूल्यमापन ब्लॅक अँड व्हाईट मध्ये केलं तसं नसतं कधी. तर हे अजितदादांच्यावर मी मागे एका मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार पुरस्कार वितरण जाहीरपणे सांगितलं होतं सगळ्या पत्रकारांच्या आणि अजितदादांच्या समोर की या माणसावर महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रसार माध्यमांनी प्रचंड अन्याय केलेला आहे, प्रचंड या माणसाची उपेक्षा केलेली आहे. म्हणजे कोविड काळातला होता तो आपला विषय नाही, पण हा एक सहज ओघात आठवलं म्हणून सांगतो. तर नेतृत्व पवार हेच लागेल. पण आता जर हे पक्ष एकत्रित येऊन एनडीएचा, आता शरद पवारांच्या राजकारणाचा विषयच नाही, कारण त्यांचं ते निवृत्त होतील किंवा समजा खासदार राहिली तरी कुठून निवडून आले, बंगालमधून, आंध्रमधून, ते कुठूनही येऊ शकतात. पवारांना खासदार व्हायला काय महाराष्ट्रातल्या संख्याबळाची गरज नाही. त्यांनी ठरवलं, त्यांची इच्छा जरी व्यक्त केली तरी ते कुठूनही खासदार, त्यामुळे तो त्यांचा विषय नाही. पण मला वाटत नाही ते आता त्यांची समजून घ्यावं लागेल काय एप्रिल नंतर काय होतं ते आपण. कारण कसं होतं, पवार इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की आपण सगळे अंदाज ते फसू शकतात. त्यामुळे अंदाज बांधण्याचा अर्थाने बघावं लागेल, फार वेळ नाही, 2 महिन्याचा ती आपला वाट बघावं लागेल. पण आता या पक्षाची अवस्था जयललितांचा जो तमिळनाडू पक्ष आहे याच्यापेक्षा भविष्यात वेगळी होईल असं मला वाटत नाही. का बरं असं वाटतं तुम्हाला? ज्या पद्धतीनं त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे ही सगळी मंडळी त्याच वेगळ्या पद्धतीनं सतत त्याच्यावर उपद्रव करत राहतील, ज्या पद्धतीनं त्या भारतीय जनता पक्ष त्याला हाताळत राहील आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीनं सोयीने हे करत राहील. आणि सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाबद्दल मला आता त्याच्या संदर्भात काही बोलणं इष्ट वाटत नाही, योग्य वाटत नाही, उचित वाटत नाही. कारण असं की त्यांनी आता सूत्र घेतलंय, त्यांचं नेतृत्व सिद्ध व्हायला आपल्याला त्यांना संधी द्यावी लागेल त्यांच्या संदर्भात मतप्रदर्शन करायला. पण आताच एकूण राजकारण बघता, भारतीय जनता पक्षाचं एकूण विस्तारवादी राजकारण, त्यांचा एक अकराळ विकराळ चेहरा, हे सगळं बघता सुनेत्रा पवार
म्हणजे अजितदादांच्या सारखा मनुष्य त्याच्यापुढे हातबल झालेला होता आणि त्याला ते सगळं बघून एकत्रित येण्यासंदर्भातल्या हालचाली पावलं टाकावी लागत होती. म्हणजे हे एकत्र येण्यासाठीची पावलं अजितदादांच्याकडून टाकली जात होती, ही तुम्हाला मी माहिती सांगतो. म्हणजे हे लक्षात घ्या, म्हणजे ही सुरुवात त्यांच्याकडून होती. पण ती सर ते पण सांगा ना, म्हणजे माझं म्हणणं असं की बघा थोडंसं लांबेल पण ते सांगितलं पाहिजे की अजितदादांना का हवं होतं. माहिती अशी होती की तुम्हाला माहितीसाठी सांगतो, अजितदादांच्या पक्षातले 16 आमदार भारतीय जनता पक्षात जाण्याच्या तयारीत होते. हे सगळं लक्षात आल्यानंतर त्यांनी हे सगळं संपवायला निघालंय भारतीय जनता पक्ष. त्या दृष्टीने आपले पावलं टाकायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं 2029च्या निवडणुकीचं मार्किंग झालेलं आहे की अजितदादांच्या पक्षातले कोण कोण लोक भारतीय कमळावर लढतील या दृष्टीनं. हे सगळं झालं. हे सगळं लक्षात आल्यानंतर आपलं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला एकत्र राहायला पाहिजे, ही त्या पाठीमागची अजित पवारांची भूमिका होती. आता त्याला शरद पवारांच्या म्हणतात शरद पवारांची सहमती होती का, तर शरद पवारांनी ग्रीन सिग्नल दिलेला होता. पण तो अर्थात त्यांच्या निवृत्ती पश्चात ती गोष्ट घडणारी असावी, कारण शरद पवार आपल्या अगदी राजकीय आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचं जे बालंट आहे, कलंक आहे, तो लागून घेतील असं मला वाटत नाही. पण मला शरद पवारांच्या संदर्भात मूळ आक्षेप हाच आहे की शरद पवारांनी ही सगळी भ्रष्ट पिढी घडवलेली आहे. म्हणजे मी मागे आपल्या कार्यक्रमात जाहीरपणे बोललेलो होतो, हे शरद पवारांना लोक सोडून का गेले, हे भ्रष्टाचारात बरबटलेले होते, कधीही तुरुंगात जाण्याची शक्यता होते. त्यामुळं पण शरद पवारांनी असा लढणारा माणूसच घडवला नाही. का घडवला नाही? किंवा आता आहेत त्या लोकांना शरद पवार तुम्ही लढायला पाहिजे हे का सांगत नाहीत? तुम्ही सत्तेसोबत जाऊन काहीतरी खात बसा, तिथं लाचारासारखं राहा. शरद पवार म्हणजे पक्ष फुटल्यापासून सांगतायत आम्ही तरुण नेतृत्व मला घडवायचं. काय केलं त्यांनी तरुण नेतृत्व घडवायला? शरद पवारांना प्रश्न विचारायला पाहिजेत ना. म्हणजे हे सगळं सत्तेच्या सावलीतलं राजकारण करायला आज सुद्धा शरद पवार म्हणत नाहीत की ठीक आहे विषय गेला, आम्ही लढणार आहोत, आम्ही उतरणार आहोत, आमचं ठीक आहे, रोहित पवार सक्षम आहेत लढायला, कोण जयंत पाटील सक्षम आहेत किंवा आणखी कोण सक्षम आहेत. तर त्या पवारांना माहिती आहे की आपल्यातले निम्मे लोक हे तिकडे आता निघाले सत्तेच्या, म्हणजे त्यांना सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. तर तुम्ही राहतील ते 4 लोळे पांगळे घेऊन मी हा पक्ष उभा करीन, अशी भूमिका शरद पवार सुप्रिया सुळे का घेत नाहीत? मला वाटतं हे फार वाईट, ही शोकांतिका हे आहे शरद पवारांच्या राजकारणाचे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे या घडीला सुद्धा शरद पवार लढावं म्हणत नाही भारतीय जनता पक्षासोबत. या घडीला सुद्धा शरद पवार तिथं काहीतरी कॉम्प्रोमाइज, आज सुद्धा म्हणजे काय गरज होती? ठीक आहे ते होतं विलिनीकरणाचे. काल शशिकांत शिंदेनी विषयावर पडदा टाकल्यानंतर आज पुन्हा शरद पवारांनी बोलण्याची गरज नव्हती. पत्रकारांनी विचारलं असतं तरी त्यांनी सांगायला पाहिजे होतं शशिकांत शिंदेचं स्टेटमेंट आहे का. अर्थात पवारांनी काय बोलावं हे आपण सांगू शकत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण आपण तटस्थपणे मूल्यमापन करताना या सगळ्यांचं, ही सगळी मंडळी यांना कुणालाही काय कष्ट करायची तयारी नाही, रस्त्यावर उतरायची तयारी नाही, संघर्ष करण्याची तयारी नाही. शरद पवारांच्यातले पक्षातले सगळे आता गेलो दादांच्यावर आयत्त गेलं की तिथले सत्तेचे तुकडे मिळतील, पद नाही मिळालं, मंत्रीपद नाही मिळालं, कंत्राट मिळतील, हे सगळं चालू बघून तिकडे त्यांचा ओढा होता कुणाला. आणि ह्यांचा शेवट अपरिहार्य आहे. 29 पर्यंत यातले निम्म्यांचं राजकीय अस्तित्व संपून जाईल आणि हा पक्ष जयललितांच्या पक्षापेक्षा अत्यंत वाईट अवस्था या पक्षाची येऊन घ्या. निश्चितपणे मला फक्त चोरमारे सरांच्या आता ज्यावर ते बोलत होते त्याला याची पण एक गोष्ट ऍड करायला पाहिजे की अजित पवारांना याची सुद्धा चिंता होती की महानगरपालिका, नगरपालिका आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकसभा, विधानसभा प्रत्येक ठिकाणी अजित पवारच पक्षाचे मुख्य प्रचारक, अजित पवारांनीच पक्ष चालवायचा, अजित पवारांनीच सरकार पण चालवायचं, संघटना चालवायची आणि पक्षासाठी निधी पण आणायचा. तर अजित पवारांच्या पक्षामधले जे नेते असे आहेत की जे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीत ते स्वतःला मानतात किंवा अजित पवारांच्या जवळचे होते, त्यातल्या कुणीही, म्हणजे पटेल तर स्वतःच 2दा निवडणूक हरलेले आहेत, आपल्या जिल्ह्यातले आमदार सुद्धा 4 निवडून आणू शकले नाहीत, ही वास्तविकता होती. त्यामुळे अजित पवारांवरचा जो दबाव होता तो वारंवार, म्हणजे तो दिवसेंदिवस स्ट्रेस वाढतच चाललेला होता. अगदी मुलाच्या लग्नाला सुद्धा अजित पवार काय नगर परिषदेच्या प्रचाराची सभा संपून मग विमान पकडायला गेले, अशी अवस्था झालेली होती. पण ज्याला चोरमारे सर असं म्हणतायत की जयललितांसारखे होईल, तर त्याच्यासाठी ते म्हणजे त्याचं कारण काय आहे? म्हणजे का जयललितांसारखे होईल? पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे ही जी 4 मंडळी काल परवापासून आहेत सुनेत्रा पवारांसोबत, किंवा ते पक्षाचा पूर्ण झेंडा स्वतःच्या खांद्यावर त्यांनी घेतलेला आहे अजितदादांनंतर. तर मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या भूमिका ज्यावेळेला मांडल्या गेल्या, जरांगे पाटलांचं आंदोलन झालं, मराठा केडर लीडर असलेली ही पार्टी, त्याला भुजबळांनी घेतलेली भूमिका ही कुणाला पूरक ठरली, हा एक प्रश्न.
दुसरा प्रश्न की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आणि त्या आधी सुद्धा ज्या पद्धतीची जवळीक धनंजय मुंडे यांची भाजपच्या नेत्यांशी राहिली ती नेमकी काय दर्शवते? तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या किती दौऱ्यांमध्ये बीडच्या अजित पवारांसोबत ते दिसून आले असा प्रश्न एका पत्रकारांनी विचारला होता काल परवाच. चौथा प्रश्न, प्रफुल्ल पटेल हे एका पद्धतीनं महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीचं केडर वाढावं किंवा राष्ट्रवादीचा विस्तार व्हावा यासाठी किती कॉन्ट्रीब्यूट करू शकतात हा प्रश्न आहे. आणि चौथा प्रश्न आहे यातला असा की सुनेत्रा वहिनी ज्या आहेत त्या कुटुंबाच्या म्हणजे अजित पवारांना काही नाही म्हटलं तरी 40 वर्षाच्या राजकारणातल्या 37 वर्ष ही शरद पवारांच्या पाठिंब्याची वर्ष होती. 37 वर्ष त्यांच्या मागे कोणाचा तरी कुटुंबाचा पाठिंबा होता. ते शरद पवार होते, सुप्रिया सुळे होत्या, कुटुंब राजकारणामध्ये होतं. आता सुनेत्रा पवार कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय राष्ट्रवादीचा गाडा तितक्या तगड्या पद्धतीनं हाकू शकतील का? सुनेत्रा पवारांच्या आडून काही जण पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतात का? अजित पवारांची लिगसी ही आपलीच लिगसी आहे आणि मग वहिनींचा चेहरा समोर आहे आणि मग अशा पद्धतीनं या गोष्टी सुरळीतपणे चालवू शकतील का? रोहित सर. दोन भाग आहेत त्याच्यामध्ये. पहिला भाग म्हणजे तुमचा आता प्रश्नाचा आता शेवटी आलेला भाग आधी मी घेतो आणि त्याच्यानंतर आधी तुम्ही जे बोललात त्याच्यावर काहीतरी मत व्यक्त एकत्रित करतो. केलेत मी आता. हा हो. तर शेवटचा पार्ट आहे की सुनेत्रा पवार हे चालवू शकतील का? तर ते जे चालवणं सध्या आहे ना अभिजित, त्यातला एक पॉईंट मी वारंवार 2-3 इतर राष्ट्रीय चॅनल्सवर सुद्धा बोललो. तो असा आहे की अजित पवार वॉज वेअरिंग मेनी हॅट्स असं मी म्हटलं. म्हणजे त्यांच्यावर जबाबदाऱ्या, त्यांची कार्यक्षमता, त्यांची एनर्जी, त्यांची वेळ देण्याची क्षमता आणि अत्यंत म्हणजे फिटनेस पासून सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्याच्यामुळे ते एकाच वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अर्थमंत्री, महाराष्ट्राचे विविध खाती जी काय होती एक्साईज वगैरे सगळी त्याचे मंत्री, त्याच्या सगळ्या मीटिंग्स वगैरे, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ही जबाबदारी म्हणजे पक्षाची जबाबदारी, 41 आमदारांचं नेतृत्व वगैरे हे सगळं, आणि तिसऱ्या बाजूला कोऑपरेटिव्ह सेक्टर किंवा अन्य सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या काही अगदी म्हणजे स्पोर्ट्स मधल्या ऍक्टिव्हिटी असोत, अगदी ह्याच्यातल्या कोऑपरेटिव्ह मधल्या असोत, साखर कारखाने अमुक तमुक त्याच्यामधल्या मीटिंग्स त्यातल्या हे सगळं, या व्यतिरिक्त पुणे आणि बीड सारख्या महत्वाच्या राजकीय दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या पुणे आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत ऍक्टिव्ह अशा बीड या जिल्ह्याचे पालकमंत्री, हे तुम्ही लक्षात घ्या की किती वेगवेगळ्या जबाबदारी आहेत. आता त्यातली एक जबाबदारी अर्थमंत्री पदाची तर भाजपने काढून घेतलीच आहे ओव्हरनाईट, आणि ते बजेट तर भाजपच प्रेझेंट करणार म्हणजे देवेंद्र फडणवीस प्रेझेंट करणार वगैरे वगैरे. बाकीची सगळी जी पदं आहेत त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री पद हे काय असतं तुम्हाला मला सगळ्यांना इथे माहिती आहे, काय अधिकार आणि काय घटनात्मक त्याचा काय दर्जा आहे वगैरे, ते सुनेत्रा पवार यांनी सांभाळणं ठीक आहे, ते करतील त्या वगैरे. त्याच्यामध्ये काय होईल की त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि तसा अनुभव फारसा सरकारी कामाचा नसल्यामुळे तिथे अर्थातच बॅकसीट ड्रायव्हिंग होणार. म्हणजे तिथे कोणी तटकरे असतील, अन्य कोणी असतील तटकरे, फॅमिलीतली काही ऍक्टिव्ह असलेले लोक आहेत, आदिती तटकरे असतील, अन्य असतील, त्यांचं कम्युनिकेशन याच्या मार्फत ते होईल वगैरे वगैरे. काय करायचं काय नाही करायचं प्रत्येक ठिकाणी हे होईल. पण पक्षाची म्हणून जबाबदारी आहे त्याच्यामध्ये शी विल हॅव टू अगेन डिपेंड ऑन फॅमिली असं माझं म्हणणं आहे. म्हणजे पक्षाचे सुद्धा अध्यक्षपद किंवा पक्षाचं नेतृत्व हे त्यांच्याकडेच असेल असा जो काल संध्याकाळपासून भाग सुरू झाला. आधी प्रफुल्ल पटेल यांचं नाव पुढे आलं होतं, मग काय काय झालं सगळ्यांना माहितीये. तो भाग कदाचित त्यांना फॅमिलीवर अवलंबून राहून सगळा करावा लागेल. मग जय पवार, पार्थ पवार, अमुक अन्य पवार कुटुंब सदस्य वगैरे वगैरे. आता तुमच्या प्रश्नाचा आधीचा पार्ट जो आहे त्याच्याकडे येतो की सगळ्या प्रकारच्या या कॉम्प्लेक्स गोष्टीमधून राष्ट्रवादीचं भवितव्य काय, आणि विजय चोरमारे यांनी सांगितलं तसं जयललिता यांच्या पक्षासारखं हे का होतंय किंवा कसं होतंय वगैरे. तर त्याच्यात एक भाग चोरमारे यांनी अत्यंत परफेक्ट वर्णन करून सांगितला की दुसरं नेतृत्व फारसं वाढू न देणं आणि जे नेतृत्व असेल ते वेगवेगळे असे मार्ग अवलंबत राहिलं की ज्याच्यामुळे आज त्यांना भारतीय जनता पक्षाने जी काही तंत्र अवलंबलेली आहेत आणि ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत काय तंत्र अवलंबली आहेत, त्याच्यामध्ये त्यांना शरण जाण्याव्यतिरिक्त दुसरा ऑप्शन राहिलेला नाही. हे मी जे काय बोलतोय त्याचा तुमच्या सुज्ञ प्रेक्षकांना अर्थ लागतोय, कळतोय सगळ्यांना मी काय बोलतोय ते. त्याच्यामुळे ते असं नेतृत्व, आणि मी अनेक ठिकाणी लिहिलं गेल्या काही दिवसामध्ये की पक्षामध्ये अंतर्गत कुजबूज, अभिजित महत्वाचा पॉइंट अशी आहे की तुम्ही गेल्या 20 वर्षामध्ये असे सगळे नेते डेव्हलप केले, त्यांनाच पदं दिली, त्यांना तुम्ही प्राईम सगळ्या पोझिशन्स दिल्या,
त्यांना तुम्ही एम्पावर केलं. ते करत असताना खूप लोक दुखावले गेले, जे सिन्सिअर होते, जेन्युइन होते, ते तुमच्याशी एकनिष्ठ राहिले असते, ते खरे तळागाळातले कार्यकर्ते होते, त्यांना संधी नाही मिळाली वगैरे वगैरे. आणि ज्यांना तुम्ही हे सगळं एम्पावर केलं, ज्यांना तुम्ही इतकं सगळं दिलं आणि लाईमलाईट मध्ये ठेवलं, ते सगळे बरोबर पाठीत खंजीर खुपसून भारतीय जनता पक्षाशी अलाईन होणाऱ्या एका तुमच्या फॅक्शनचा भाग बनून सोडून गेले. ही शोकांतिका विजय चोरमारे यांनी सांगितली तशी ती आहे. आणि त्यात त्याची कारण आहेत की तुमचं म्हणजे माणसांची पारख. आता मी हे तुम्हाला पॅरलल सांगतो नेहमीप्रमाणे. पॅरलल काय आहे? सोनिया गांधी यांच्याकडे बघा, इंदिरा गांधी यांच्याकडे बघा, राजीव गांधी यांच्याकडे बघा. माणसांची ओळख, माणसांची पारख ही तुम्ही करताना तुमच्या बरोबर कायम राहतील अशी माणसं घेण्याऐवजी तुम्ही अशी काही माणसं निवडली. आता आपण शशी थरूर यांचं नाव घेऊ शकतो, आपण महाराष्ट्रातली काही नाव घेऊ शकतो, की जे संधी मिळताच ते भाजपशी अलाइनमेंट, भाजपशी आपण म्हणजे हे करणं वगैरे जास्त बोलायला नको. म्हणजे पक्ष का खराब म्हणजे हे झाला, इनइफेक्टिव्ह झाला काँग्रेस पक्ष कालांतराने. एक म्हणजे फॅमिली रूल आणि दुसरं म्हणजे फॅमिली रूल चालवत असताना माणसांची पारख तुमची चुकली आणि त्याच्यात तुम्ही जी माणसं निवडली ती तुम्हाला सोडून गेली. जी एकनिष्ठ राहण्यासारखी होती, खरी जेन्युइन होती, त्यांना तुम्ही संधी दिली नाही वगैरे वगैरे. तर हाच मला वाटतं की राष्ट्रवादीचा भाग राहिलेला आहे. मग एक आर्ग्युमेंट असं असू शकतं की शरद पवारांच्या राजकारणात त्यांना ज्या ज्या वेळी जे जे काही हवं होतं, डिलिव्हरेबल्स आपण म्हणतो की मला हे टार्गेट आहे, ही जिल्हा परिषद निवडणूक आहे, ही महापालिका निवडणूक आहे, त्यात ज्यांनी त्यांना डिलिव्हर करून दिलं, जे काही टार्गेट होतं ते त्यांनी मोठं केलं असं आपण धरून चालू. म्हणजे बीड जिल्ह्यातली उदाहरणं आहेत, बाकीच्या ठिकाणची उदाहरणं आहेत, सगळीकडची तशीच आहेत, उत्तर महाराष्ट्रातली सुद्धा आहेत. पण मग आता त्यामुळे पक्ष या लेवलला आलाय. तर त्याच्यामध्ये मला वाटतं की हे दोन फॅक्टर आहेत. पहिला म्हणजे हे फॅमिली रूल जरा जास्तच राहणं आणि त्यामुळे कार्यकर्ते दुरावणं, की आमदारपदी पण आमचाच माणूस आणि म्हणजे फॅमिलीचा माणूस, खासदार राज्यसभा सुद्धा आमच्याच फॅमिलीचा माणूस आणि मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आणि या सगळ्यामध्ये सुद्धा फॅमिलीचाच माणूस. तर कार्यकर्ते त्यामुळे सोडून जातात आणि जिथे मेरिटला आपल्याला वाव आहेत अशा ठिकाणी ते जॉईन होतात. तशी प्रोसेस 20-25 वर्ष झाली, हळूहळू झाली. त्याचे फायनली परिणाम आता आपण बघतोय. ते अगदी काँग्रेस पक्षात झालं तशाच पद्धतीचं आहे.